नमस्कार, मी अयारा. आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी. बीड मधील मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी आज जलसमाधी आंदोलन सुरू आहे. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना त्यांच्या आरोपींना अटक करा अशी मागणी गावकऱ्यांनी सातत्याने मांडली आहे. या जलसमाधी आंदोलनात 3 महिलांना चक्कर आली असल्याची बातमी हाती आली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कौल यांनी आंदोलनकर्त्यांना भेट दिली. त्यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण गावकरी आपली चळवळ अधिकाधिक प्रखर करत आहेत. हेच ते गावकरी ज्या गावकऱ्यांनी जे पहिल्या दिवसापासून या प्रकरणावरती आवाज उठवले होते, गाव बंद ठेवले होते आणि त्याच गावकऱ्यांचा आक्रोश आज या जलसमाधीमध्ये पाहायला मिळाला. पोलीस प्रशासनाने चर्चा केली. सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना 10 दिवसात अटक केली नाही तर आम्ही याच्या पुढचा पाऊल उचलू, असे पोलीस अधीक्षक नवनीत कौल यांना म्हणाले. आरोपीला फाशी झालीच पाहिजे. अटक करा, अटक करा, हरामखोरांना अटक करा, अटक करा, अटक करा, हरामखोरांना अटक करा. वाल्या कराडचं करायचं काय? खाली मुंडके वर पाय. वाल्याला फाशी झालीच पाहिजे. 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 हरामखोरांना अटक करा. तुम्ही आला लवकर तुमच्याकडे आला. ठीक आहे. आणि तुमच्याशी मी बोलत आहे. जेंट्स मंडळीच्या मी ऐकलेलं, आता तुमच्या मी ऐकत आहे. तुमच्या जे काही मागणी आहे मला सांगा. आमची एकच मागणी, आरोपीला लवकर पकडा. पकडा, धरायचा, ते फाशी द्यायची त्याला. केलं पाहिजे. नाही 24 दिवस झाले. 24 आपलं पोलीस बीड पोलीसच्या हे जे तुम्ही कालच्या बघितलेलं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये सध्या तपास CID कडे असेल, पण आपला तपास आमच्या माणसाला धोका झालाय. आपला बीड पोलीस तर्फे पूर्ण तपासमध्ये सहकार्य चालू आहे. एक आरोपी, मुख्य आरोपी आपण अटक केलेले आहेत, त्याचे तुम्हाला सगळ्यांना माहिती. बाकीचे उरलेले आरोपी लवकरात लवकर अटक होईल. मी स्वतः ह्याचे मागे लागेल आणि प्रत्येक गोष्टी 24 दिवस झाले की अजून आता माझा ऐका, हे सगळं तपासाचा भाग आहे. ते होईल. सिलेंडर झालाय ना, ते काय अवस्था आहे बघा ना तुम्ही. महिना झाला ना. ऐकून घ्या ना त्यांचं. ऐकून घ्या, ऐकून घ्या. 20 दिवस गेले ना. थांबा तुम्ही 2 मिनिटं. ऐकून महिना झाला ना यांचं. काय काय नाही झालं. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो, बीड पोलीसच्या पूर्ण
तेव्हा तुम्हाला लवकर रिझल्ट भेटेल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. माझं काम चालू आहे. किती दिवसाचं सांगा. दिवस म्हणणं योग्य होणार नाही, पण हे पण केलेलं आहे. असंच महिना झाला, असंच महिना झालाय. महिना झालाय वेळ मागता बरं. वेळ सांगा ना तुमचा आम्हाला. आता नाही वेळ घ्यायची. महिना झाला, एक पण आरोपी अटक केला नाही तुम्ही. महिना झालं. नाही आता वेळ मिळत नाही. आता वेळ मिळत नाही साहेब. आता वेळ तुम्ही आम्हाला किती टाइम, आमच्याकडून किती टाइम मागता तुम्ही? किती दिवस मागता तुम्ही? 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस? सांगा आम्हाला, टाइम सांगा. तुम्ही म्हणतात तेवढं आम्हाला टाइम. 4 दिवस आधी म्हणले होते, आता महिना झालाय. 10 दिवस. 10 दिवसाच्या नंतर आम्ही आत्मदहन करणार. 10 दिवस काय थोडे झाले का? 10 दिवस नाही लागायचे. अहो 4 दिवसात म्हणले होते याच्या अगोदर. तुमच्यावर कुणाचा तरी दबाव आहे. 10 दिवस लागत नाही. 10 दिवस नाही. 10 दिवस नाही. 10 दिवस थांबणार पण नाही. तुमच्यावर कुणाचा तरी दबाव आहे म्हणून 2 दिवसात आम्हाला आरोपी पाहिजे. 10 दिवस साहेबांचं म्हणणं आलं की 10 दिवस ठीक आहे. 10 दिवस आपले म्हणल्याच्या आम्हाला थोडं थांबा. काय म्हणले तर 10 दिवस. आपण 10 दिवसापर्यंत आणखी त्यांची वाट बघत आपलं का आपण आंदोलन थांबवलेलं नाही. अगर काहीच नाही आपलं आपण आंदोलन एक मिनिट थांबा. दुसरी प्लॅनिंग करतात ते लोकांनी. आपण तपासाची बाबतीत सगळी गोष्टी सांगितल्या. अधिकार आहे तपासण्याची बाबतीत विचारण्याचा अधिकार आपण सगळं सांगणार. कसं असतं ह्याच्यातलं सगळ्या आज नाही तर उद्या पाहिजे. आपल्याकडे ठरवलं गेलं चर्चा करते. आपण सांगू सगळ्या गोष्टी त्यांना बाहेर सांगता येत नाही. इकडच्या लोकांना सांगणार. बरं दादा, 10 दिवस का गेलं होय ना. 10 दिवस जर आरोपी नाही पकडली ती वाल्मिक कराड सोडा. मस्त जोगतं त्याला ते पालकत्व देऊन नुसतं शासनाला लाकडं पुरवायला जळू द्या सगळं गाव. जळालं तर आता म्हणा मुख्यमंत्र्यावर राजीनामा देऊन तेव्हा त्याला वाल्मिक कराड मुख्यमंत्री करा. म्हणजे तो मारेल माणसं. काय जगून बी उपयोग नाही. सुटल्यावर मारणारच आहे ना. नाही सापडली सगळं आरोपी सोडून आम्हाला मत नेऊन टाक. महाजनचं काय झालं ते सांगा. सांगा ते. सगळ्याचा रोष त्यांच्या बाबतीतली काय कारवाई झाली. पाटील बी आहे. पाटील तर निलंबित केलेले. बडतर्फ करा, बडतर्फ. 6 आरोपी करायचे. तपासाचा भाग आहे. शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकेंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें।
आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी. आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन अवश्य दाबा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी. जय हिंद.